नमस्कार, रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण उन्हाळी पदार्थांची एक सीरीज करतोय ज्याच्यामध्ये खूप सारे वाळवणाचे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज आपण 1 किलो बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। वेफर्स एकदम पांढरे शुभ्र व्हावे म्हणून कोणती काळजी घ्यायची, बटाटे कसले वापरायचे, अगदी सगळ्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। तसंच व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर याला माती जास्त लागलेली असेल तर पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचे, म्हणजे मग अगदी स्वच्छ असे निघतात। तर बटाटे बाजारातून विकत आणतानाच त्यांना सांगायचं की आपल्याला वेफर्ससाठी बटाटे हवेत, म्हणजे मग ते अगदी व्यवस्थित आपल्याला बटाट्याची क्वालिटी सांगतात। तर इथं मी जे बटाटे वापरलेले आहेत ते आग्रा पोटॅटो आहेत। तर याची आता पहिले आपण काय करूयात, पोटॅटो पिलरनी साल काढून घेऊयात। तर अगदी व्यवस्थित सगळी साल काढून घ्यायची आहे आणि नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये साल काढून सगळे बटाटे आपण ठेवून देणार आहोत। म्हणजे मग काय होतं, बटाटा जर तुम्ही असाच वरती ठेवला तर मग तो लाल पडतो, जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवला तर मग तो लाल होत नाही, अगदी व्यवस्थित आहे असा पांढरा शुभ्र राहतो। तर सगळे बटाटे बुडतील एवढं पाणी घालायचं आहे आणि इथं मी सगळ्या बटाट्यांची साल काढून त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे। आता याच्यातला एक बटाटा घ्यायचा आणि आपण त्याचे स्लाइस करणार आहोत। तर त्यासाठीही एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं, ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पोटॅटो स्लायसर जो मिळतो बाजारामध्ये तो घ्यायचा आहे आणि त्यांना आपण याच्या स्लाइस करणार आहोत। तर स्लाइस ज्या आहेत बटाट्याच्या त्या पाण्यामध्येच पाडायच्या, म्हणजे मग काय होतं, लाल पडत नाहीत, अगदी व्यवस्थित पांढऱ्या शुभ्र आहे अशा राहतात। तर या पाण्यामध्येही तुम्ही इथं तुरटीचा एखादा तुकडा घालू शकता, पण मिठाच्या पाण्यात टाकलं तरीही लाल होत नाहीत, अगदी व्यवस्थित राहतात। तर इथं छान अशा स्लाइस मी करून घेतीये। तर याच्या ज्या स्लाइस आहेत त्या अगदी खूप जाड झाल्या तरीही वेफर जे आहेत ते नाजूक दिसत नाही। तर इथं अगदी परफेक्ट थिकनेस आहे, त्यामुळे वेफर छान नाजूक दिसतात। बटाट्याच्या स्लाइस जर खूपच पातळ झाल्या तर मग काय होतं, जेव्हा वेफर सुकतात तेव्हा त्याचा चुरा खूप होतो किंवा मग त्याचे तुकडे खूप पडतात। तर काय करायचं आहे, अगदी मीडियम थिकनेसचे छान असे स्लाइस करून घ्यायचे आहेत। तर इथं बघू शकता मी सगळ्या बटाट्यांचे अगदी छान स्लाइस करून घेतले। तर हे स्लाइस तुम्ही पाण्यामध्ये असेच रात्रभरही ठेवू शकता, तुरटी टाकून, थोडीशी तुरटी टाकायची आणि ठेवून द्यायचे, पण मी इथं लगेच उकळवायला घेणार आहे। तर पहिल्यांदा काय करायचं, पाणी उकळवायला ठेवायचं आहे। बघू शकता इथं छान असं पाणी उकळलेलं आहे। तर पाणी घालताना भरपूर घालायचं आहे आणि एक छोटासा तुकडा फक्त तुरटीचा घालायचा आहे, खूप जास्त तुरटी इथं वापरायची नाही आहे। नंतर 2 ते 3 चमचे मी मीठ घालून घेतलं याच्यामध्ये। तर मीठ आत्ता घातलं आहे 3 चमचे। याच्यानंतर जेव्हा आपण 2-3 बॅचेस याच्यातून काढणार उकळवून, त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही चाखूनही बघू शकता मीठ आहे का, आणि मग कमी जास्त करू शकता। तर इथं मी मीठ घालून छान उकळून घेतलं। आता याच्यामध्ये जे वेफर्स आपण पाडलेले आहेत किंवा स्लाइस ज्या पाडलेल्या आहेत बटाट्याच्या, त्या थोड्या थोड्या घालायच्या आहेत, एकदम सगळ्या घालायच्या नाहीत। कारण कसं होतं, उकळत्या पाण्यातून त्या काढल्या की आपल्याला त्या सेपरेट करून लगेच सुकायला घालायच्या असतात। तर सोबतीला जर कुणी असेल तर तुम्ही फटाफट सगळं एकदमही उकळून घेऊ शकता, किंवा मग असे मी जसं करते आहे तसं 4-5 बॅचेसमध्ये थोडं थोडं उकळवून एक एक चाळणीमध्ये घेऊन आपण सुकायला घालू शकतो। तर इथं बघू शकता बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर जसजसं बटाटा शिजत जातो तसतसं तो ट्रान्सपरंट व्हायला लागतो। तर साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटातच हे वेफर्स अगदी छान असे शिजले जातात किंवा वाफवले जातात। तर इथं बघू शकता अगदी छान असे ट्रान्सपरंट व्हायला लागलेले आहेत। आता याच्यातला एक वेफर्स आपण चेकही करूयात। तर नखाने असं थोडंसं चेक करून बघायचं, जर त्याचा तुकडा झाला तर समजायचं की अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत स्लाइस। आता या सगळ्या स्लाइस एका चाळणीवरती काढून घ्यायच्या आहेत। तर इथं आपण तुरटीचा वापर केला होता, त्याच्यामुळं वेफर्स अगदी मस्त पांढरे शुभ्र असे होतात, अजिबात लाल पडत नाहीत। तर हे सगळे वेफर्स आपण चाळणीवरती काढून घेऊयात आणि हे सगळे काढून घेतले की मग आपण दुसरी बॅच याच पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे। तर दुसरी बॅच टाकतानाही 1-2-3 बॅचेस निघतात, नंतर थोडंसं पाण्यामधलं मीठ कमी होतं, अशा वेळी थोडंसं मीठ तुम्ही इथं एक्स्ट्रा घालू शकता। तर बघू शकता अगदी मस्त असे शिजलेले आहेत। आता दुसरी बॅचही मी पाण्यामध्ये टाकून दिली आणि आता तिलाही छान 1 ते 1.5 मिनिटं मी इथं पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे।
तर हे स्लाईस अगदी छान असे उकळले जात आहेत किंवा दिसायलाही नाजूक झालेले आहेत आणि कलर अगदी पांढरा शुभ्र असा आलेला आहे. तर अशा पद्धतीनं एक एक सेपरेट करून मी घरातच याला फॅनखाली बेडशीटवरती सुकायला घातलेला आहे. तर कोणताही कॉटनचा कपडा घ्या किंवा तुमच्याकडे जर प्लास्टिक असेल तर त्याच्यावरती सुकायला घातले तरीही चालेल. याला खूप उन्हातही कडकडीत घालायची गरज नाही आहे. घरातच फॅनखाली अगदी छान असे सुकतात आणि पूर्ण सुकल्यानंतर फक्त 1 दिवस मी 2 तासासाठी फक्त उन्हामध्ये ठेवले होते याला. तर इथं बघू शकता सगळे वेफर्स वाफवून अगदी व्यवस्थित मी कॉटनच्या बेडशीटवरती घालून घेतलेले आहेत. तर हे मी असेच बेडशीटवरती घरामध्येच फॅनखाली दिवसभर ठेवले होते. नंतर दुसऱ्या दिवशी 2 तासासाठी फक्त उन्हामध्ये सुकवून घेतले. तर बघू शकता अगदी छान असे सुकलेले आहेत आणि रंग एकदम पांढरा शुभ्र आहे यांचा आणि एकदम नाजूक असे झालेले आहेत. तर इथं आपले मस्त 1 किलो बटाट्याचे वेफर्स तयार झाले. तर 1 किलो बटाटा वापरून जर वेफर्स केले तर त्याचं वजन 225 ग्रॅम ते 250 ग्रॅम म्हणजे फक्त पाव किलो वेफर्स तयार होतात 1 किलो बटाट्यामध्ये. जर तुम्ही वाळवणीच्या पदार्थांचा बिझनेस करत असाल तर मग हे लक्षात ठेवा कायम की तुम्हाला जर 1 किलो वेफर्स विकायचे असतील सुकवल्यानंतरचे तर त्याचा रेट हा जास्त होतो, कारण त्याच्यासाठी तुम्हाला 4 ते 5 किलो बटाट्याचे स्लाईस करावे लागतात आणि ते सुकवावे लागतात. पण जर तुम्ही 1 किलो बटाट्याचे वेफर्स असं करून विकणार असाल तर मग त्याचा रेट 50 ते 55 रुपये किलोपर्यंत विकू शकता. तर इथं बघू शकता अगदी मस्त पांढरे शुभ्र असे होत आहेत. अगदी छान 2 ते 3 सेकंदातच तळले जात आहेत आणि मस्त अगदी खुसखुशीत झालेले आहेत. तर इथं आपले मस्त पांढरे शुभ्र नाजूक आणि खुसखुशीत असे 1 किलो बटाट्याचे वेफर्स तयार झालेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ? जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये छान असं नक्की लिहा. तसंच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.